चव्हाण खतरो के खिलाडी आणि चालू कनेक्शन मध्ये 1000 वॅटची वायर डायरेक्ट जोडतात ते आणि ते पण लोखंडाच्या शिडीव जायचं हो 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 डेंजर आहे खेळाडू शिडीच्या आजूबाजूला कोणी उभे राहू नका घातक खेळाडू वर चढलाय हा माणसं बॅटिंग नाही तर बॉलिंग खेळतात हे डायरेक्ट जीवाशी खेळतात बॉल दे की माकडा महाराज त्या ठिकाणी व्हाईट जर्सी महाराजांनी घातली आणि व्हाईट शूज देखील आहेत महाराज आणि हरीश सावंत त्या ठिकाणी येतात 1,10,000 तब्बल महाराजांवरती खर्च करून 1,10,000चा खेळाडू येतो दिनेश नटगिरी चॉईस बॉलर कोण आहे हरीश राजू शिवनेरी टायटन मध्ये सचिन गोळे कोण आहे सचिन गोळे तुम्हाला निर्णायक षटक टाकायचंय तिसरं षटक आणि फॉन्टिक्स मधून राजू तरडे कुठे तरडे आलाय अभिषेक साळवे आणि शुभम माने त्या ठिकाणी हाय स्कोरर साठी आपले अंपायर असणार आहेत ते ओमकार भोईटे दादा स्कोर ओमकार भोईटे पहिलं षटक निर्णायक षटक ते टाकण्यासाठी आमंत्रित केले ते विकी स्वतः संघाचे कर्णधार आहेत ते मंगेश आणि पहिलं षटक टाकण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला सामना करतील दिनेश नटगिरी पहिला चेंडू हो पहिला चेंडू आणि हा नो बॉल आहे बॉलचा फोर असण्याच्या कारणामुळे परंतु हातात बसत नाहीये चेंडू विकी यांच्या आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि 0 बॉल 2 धावा दुसरा चेंडू चांगला गॅप मध्ये टोलवला कव्हरच्या दिशेने मारला होता गॅप मध्ये गेला खेळाडू आणि गॅप मधला खेळाडू कोण येतो कव्हरच्या दिशेने येतो ऋषिकेश सुशांत मांढरे टॉस उडवायला यायचा आहे स्टेजशी संपर्क साधायचा सुशांत मांढरे संघाचे ओनर सुशांत वॉटर सप्लायज पुन्हा एकदा 4 हातातून गेलेला चेंडू आहे प्रयत्न चांगला केला होता परंतु हाताच्या खालून गेलेला हा आणि शिट्ट्यांचा गजर हरीश सावंत यांच्या खेळीसाठी 2 चेंडूवरती सलग 2 चौकार मारून फील्डिंग चेंज करतायत का कवचला चांगले फटके मारले 2 आणि मंगेश यांनी लेग साइड आज ताब्यात धरली होती आणि लेग साइडला तब्बल 3 चौकार मारून 4 मारलेत आमच्या संघाला मारले 3 मारले का 4 मारलेत मंगेश आणि पहिल्याच सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते मंगेश कदम पुन्हा एकदा मारला आणि या ठिकाणी येतो तो निशांत भोले सतीश पाटील यांचं सहर्ष स्वागत आहे पुढे चेंडू सामना करतील हरीश आणि हा नो बॉल आणि चांगला अडवलेला हा मंगेश यांनी तितक्याशा धावा कुठल्या नाहीत हरीश यांनी चांगला मारलेला हा फटकार होता 3 चेंडू आणि 11 धावा समीर पाटकर यांना मी विनंती करतो की टॉस साठी यायचंय प्रथमेश किरवे आणि ऋषिकेश गावडे राजगडचा राजा लालबाग वरून आणतात थेट महाराजांनी सुरू केला होता हा गणेश उत्सव राजगडचा राजा आणि लालबागचा राजा पुन्हा एकदा मारला आणि भोले त्या ठिकाणी येतात भोले ब्रदर्सच्या एका संघामध्ये युसुफ आणि इरफानची भूमिका वैभव भोले आणि निशांत भोले 3 चेंडू आणि 12 धावा
महागडाचं षटक विकी यांचं हलक्या हाताने टोलवलं आणि काय चाललंय और हो चौका उद्धव हळू ओ उद्धव हळू घ्या जरा तुमचे आमदार गेले मला माहित आहेत दमानं घ्या PN अकॅडमीचे ओनर अमोल पाटील सर यांचं सरचं स्वागत करतो आणि स्टेजवरती याची थोडं PN अकॅडमीचे ओनर अमोल पाटील मनसे शाखा अध्यक्ष श्री अक्षय चव्हाण यांचं देखील सहर्ष स्वागत आहे चॅलेंजर ट्रॉफी 2025 मध्ये आणि पुढील 5च बॉल झालेत शेवटचा चेंडू सामना करतील हरीश आणि लेग चिरन आहे ना लेग बायचे रन पहिलं बक्षीस आलंय ते अक्षय चव्हाण यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपये सरांना देखील अमोल पाटील सरांचं देखील सहर्ष स्वागत आहे 15 धावा झाल्यात 15 रन्स बॉलर्सने वैभव प्रीतम रमेश प्रथमेश मोरे मावशी कोणत्या संघामध्ये वाकंडा फॉरेवर टॉस उडवायला आणि चांगला होता आणि आज डिक्लेअर झोन जातो टॉस उडवायला प्रथमेश किरवे आणि ऋषिकेश गावडे कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे भूषण आलं त्या ठिकाणी आणि गॅप मध्ये मारला आणि आज चौकार त्या ठिकाणी महाराजांचा पहिला चौकार बॉक्स क्रिकेट देखील महाराज तितके चांगले खेळतात आणि प्रथमेशला देखील काहीतरी वेगळा करण्याचं गरज आहे अक्षय नो बॉल आणि हा 2 रन चांगला टोलवलाय मॅचचा कागद दे पुढच्या कोरा कागद अक्षय चव्हाण यांना मी विनंती करतो की स्टेजवर यायचंय अरे क्या सन्मान चिन्ह स्वीकारायचं सर चेतन तरडे यांना मी विनंती करतो की चांगला मारलेला चेंडू होता आणि झेलबाद झाला असता परंतु डॉट गेला होता 90 पर्यंत 85 पर्यंत अमोल पाटील सरांचं मी सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो ते चेतन तरडे यांना आणि अक्षय चव्हाणला देखील मी विनंती करतो की स्टेजशी संपर्क साधायचा आपण आणि हातभार लावायचा आहे पुढे सर पुढे इकडे खाली नको अरे इकडे वर घ्या सत्कार वर घ्या आणि फ्लाईट डिलिव्हरी होतात काय आहे पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकायचा नाही हरीश अक्षय वरती यायचे मनसे शाखा अध्यक्ष अक्षय चव्हाण रोख रक्कम 15,000चं बक्षीस प्रथम पारितोषिक त्यांच्या मार्फत लाभल्या या आपल्या चॅलेंजर्स ट्रॉफी 2025 काय स्कोर किती झाला ओव्हर झाली 5 बॉल झालेत ओव्हर झाली बोलतोय एक नो मारला नाही नो एकच आहे
एकच नो आला, तो पण टॅप मारला होता. पंचवीस 2 ओव्हर आणि 25 धावा. तिसरं षटक. बॉलर्स नेम सचिन गोळे. सचिन गोळे 2 ओव्हर आणि 25 धावा. संकेत यांचं सहर्ष स्वागत या चॅलेंजर्स ट्रॉफी 2025 मध्ये. आणि अरे हो हो, वाईड बॉल. वाईड नो वाईड तेच नो. चला, आणि चांगला टर्न टाकलेला होता. हो हो, पडलंच का काय, सांडला असता. आता सुरका मारलाय अश्विन रिसॉर्ट मध्ये. आपल्याला जायचं थोड्या दिवसामध्ये, आत्ताच नका सुरका मारू. महाराज त्या ठिकाणी स्ट्राईक वर येत आहेत आणि चांगला फिरवला होता हा चेंडू. अंपायरला वाटलं की लेग टर्न असणार आहे, परंतु आणि काय डॉट बॉल. चांगला असं गोलंदाजी करतायत सचिन गोळे यांचा. 2 चेंडू टाकलेत आणि चांगली अतिशय चांगली अशी गोलंदाजी करतात. बहुतेक निर्णय फसला यांचा. चांगली गोलंदाज आहेत सचिन गोळे. 1 रन. हा, तिसरा षटक आहे. अतिशय चांगली अशी गोलंदाजी. पुढे चेंडू सामना करतील हरीश आणि वैभव भोले. वाईट +1 आणि आत्ताच्या 4 धावा टोटल. सगळे आपलेच आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करतात सचिन गोळे. हरीशच्या चौथा चेंडू सामना करतील हरीश. तिसरा. आवक आहे भारतात चेंडू, परंतु हा पंचांचा निर्णय. हा नो बॉल आहे. वाईड, नो बॉल. आणि त्या खेळाडूला, लॉंग ऑफच्या खेळाडूला प्रयत्न करायचा होता, परंतु विकी लॉंग ऑफ वरून आले होते. आदित्य आहे बहुतेक त्या ठिकाणी. आदित्य आहे. आदित्यला प्रयत्न करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य यांचं. आणि शेवटचा चेंडू 47 झालाय. 47. वाईड बॉल आणि नो बॉल. नो बॉल आहे आत्ताचा. अरुण कसबे कसरत करताना. काय चाललंय. नो बॉल आहे. परत एकदा नो बॉल आहे आणि 2 धावा. नो +2. 6 धावा टोटल आत्ताच्या. किती बॉल टाकले. तब्बल मोठी अशी धावसंख्या झाली. 55. 55. शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि 1 डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धाव. 57. शेवटचा षटक कोण टाकणार. आदित्य शिंदे. बोनस रन. 16 धावा आल्यात. महागडं षटक.
हो 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 हो, चांगला मारला कव्हर ड्राईव्हच्या ठिकाणी, कुठलाच प्लेअर हल्ला नाहीये. आणि हा संकेत भापकर यांचा हा संघ येतोय, तो सुशांत मांढरे यांचा हा संघ असणार आहे, समीर पाटकर यांचा हा संघ असणार आहे, रजत धुमाळे देखील या संघामध्ये, सुशील मांढरे देखील या संघामध्ये. डोडो, मोठं असं नाव बॉक्स क्रिकेट मधला डोडो. आणि महाराज देखील आहे त्या संघामध्ये, मुंडे देखील आहे, हर्ष आणि बिट्टू देखील आहे. सह्याद्री स्पोर्ट्स घेतले, अतिशय भरोसा या संघावरती. समीर पाटकर यांचे विश्वासाचे खेळाडू आहेत सह्याद्री स्पोर्ट्स. महाराज देखील होती, महाराजांवरती देखील त्यांनी 1 लाख पर्यंत बोर्डली लावली होती, परंतु 1,10,000चा बीड लावून फॉनफिक्सच्या संघाने बाजी मारली दिनेश नडगिरी यांच्यावरती. तिसरा चेंडू, चौथा चेंडू सॉरी, आणि हा नो कोणालाच कळला नाहीये. मोठी अशी धावसंख्या झाली 65. नाही बॉटल नाही. शेवटचा चेंडू होता आणि मंगेश त्या ठिकाणी येतोय आणि 1 बॉल बाकी आहे, 1 बॉल बाकी आहे. 70 जोरात टाकला होता आणि गॅप मध्ये चांगला तोडला आणि लॉंग ऑफच्या दिशेने त्या ठिकाणी, लॉंग ऑफच्या दिशेने हा चौका त्या ठिकाणी येतोय. प्रथमेशला देखील कळला नाहीये. 674 झाले, 75 रन्स टू विन. राजगडचा राजा, राजगडचा राजा प्रथमेश किरवे. भूषण त्या ठिकाणी, भूषण कुठे स्टेजच्या मागे काय करतात दोघं? राजगड टॉस जिंकले. आपला त्वरित लवकरात लवकर निर्णय कळवायचा आहे. विकेटच्या मध्ये आपल्याला वेळेचं बंधन देखील आहे. आपल्याला अर्ध्या तासामध्ये दोन्ही इनिंग संपवायचे आहेत. 15-15 मिनिटाची एक इनिंग असणार आहे. बॉलर सिलेक्ट करायचे दोन्ही संघाने. राजगड वॉरियर्स आहे, राजगडचा राजा मी ऐकलं. राजगड वॉरियर्स, खरे वॉरियर्स आहेत राजगड. प्रथमेश किरवे, ऋषीने दाढी केली. संकेत शुभम माने, काय झालं तुम्हाला? एकच इनिंग साठी अंपायर राहायचं आहे. मंगेश तूच राहता. विनायक यादव कुठे? विनायक यादव, आपण लेगी थांबायचं एक इनिंग साठी. आजा राजू ये बाजू. राजूचं तिसरं षटक असणार आहे. 70 धावांचं मोठं असं लक्ष. मोठी अशी धावसंख्या रचली आहे 70 धावांची. कुणाची गाडी आहे रे ती? लाईट बीट बंद करून टाका सगळे. समोर कोणी लाईट मारते? बॅट्समन नेम निशांत भोले आणि नॉन स्ट्रायकर आणलाय तो आदित्य बाळा. बाळाचा हरीश. राजगड वॉरियर्स आपला निर्णय कळवायचा आहे. टोनी बॅटिंग आहे, गुड डिसिजन.
आणि गॅप मध्ये पहिला चेंडूवरती चौकार आणि चौथा दिवसातील चौथा सामना. सुशांत मांढरे हे तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित करणार आहेत ते राजगड वॉरियर सुशांत मांढरे. आणि आधीच त्यांचा वाईड डिलिव्हरी नाही, बॉटल नाही. अनिल बनसोडे, समीर पाटकर, महेश आणि टोनी, रवी, भूषण आणि समीर. फ्लाइट डिलिव्हर होता आणि हा वाईड बॉल. भरतला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. 2 चेंडू आणि चला विकेट भेटली. फारसा जल्लोष. हा काय हरीश कुठलं षटक टाकणार? हरीश सावंत. विकी पिंपळे 1 डाऊन पोझिशन वरती. विकी पिंपळे, मला वाटलं तिसऱ्या षटकासाठी विकी पिंपळे यांना चान्स भेटेल. आयला सुजित देखील आहे. जलबी किंग आहे या संघामध्ये आणि काव कॉर्नरच्या दिशेने सुजित त्या ठिकाणी, पण त्यांना ओव्हर नाहीये कारण की 4 मध्ये त्यांची वर्णी लागली नव्हती. सुजित घोरपडे, अंगराज घोरपडे यांचे बंधू आहेत. सुजित घोरपडे चापड मारली होती आणि गौरव त्या ठिकाणी हरीश सावंत यांचे मोठे बंधू आहेत. गौरव सावंत फ्लाइट डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा डेलिब्रेट. आणि स्वतःच लॉक करून बसले. सहारा 1 ओव्हर. आलाय तो मंगेश कुडाळकर. मंगेश कुडाळकर, हरीश सावंत दुसरा षटक. फॉनपिक्सच्या संघासाठी दुसरा षटक हरीश सावंत आणि पहिला चेंडू नो बॉल आणि चांगली अशी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कोण आहे बारका? कुणाचा पोरगा येऊ? निंबाळकर आहे का? सोहम आहे वाटतं. सोहम निंबाळकर, प्रमोद निंबाळकर यांचे चिरंजीव. आणि हा चांगला मारलेला फटका होता आदित्य यांनी, परंतु टॉप एज लागून हा षटकारच्या दिशेने गेला. सोहम निंबाळकर चांगली फिल्डिंग केली होती. जाऊ द्या. हॅलो चला, हॅलो चला. अरे हरीश, हॅलो. हे दोन्ही ती निळीवाली हॅलो हॅलो हॅलो. हरीश सावंत आणि प्रत्येक त्या ठिकाणी सामना करता आणि कट लागला होता. रुद्र पाटकर चांगली कामगिरी काल की. अरे हो हो हो, पहिला नाहीये. लेग टर्न टाकतात हरीश सावंत. चांगली अशी गोलंदाज आहेत हरीश, परंतु लाईन लेन पासून भटकतात. पुन्हा एकदा डॉट चेंडू मागून सोडला की हा कन्फर्म डॉट किंवा विकेट. 10 1 बॉल बाकी आहे. फ्लाइट टेक चांगले टाकर होते, परंतु लाईन बदलायची काहीच गरज नव्हती हरीश सावंत यांना.
चांगले डॉट चेंडू निघत होते. हरीश, तुम्हाला विकेटी राहण्याची गरज नाहीये. 4 धावा तब्बल. वाईट बॉल. मंगेशच्या ठिकाणी सामना करतील हरीश यांचा, सॉरी राजू यांचा. डॉट डॉट आला. खेळ तू 10 झालेला तुझ्या वरला आणि वाईट 12 रन झाला. धावा तब्बल. फक्त आणि फक्त 12 धावा आणि 58 धावाची गरज आहे. ऋषी शेंडे, राजू यांचं निर्णायक षटक असणार आहे. मी पहिलेच बोललो होतो की राजू तितका हलकासा गोलंदाज नाहीये. राजू चांगला गोलंदाज आहे. राजू डबल धमाका ओव्हर मध्ये तब्बल 1च धाव दिली होती. वैभव घोले कधी येणार? पुन्हा एकदा डॉट. दोन्ही टन करतात. सोमच्या ठिकाणी येतो आणि 1 धाव. चांगला थ्रो आणि महाराज 16 धावा झाल्या. 3 ओव्हर आणि 16 धावा. तिसरं मी सांगत होतो, तिसरं षटक निर्णायक षटक. सुशांत बॉल दे. तुम्हाला लवकरात लवकर क्षेत्र सजून घ्यायचं तुमचं आणि तुमचं विक्रांत पवार यांचं देखील सहर्ष स्वागत या चॅलेंजर ट्रॉफी 2025 मध्ये. समोसाची मानकरी 11 टीमच्या कमिटीला आणि 11 टीमला नाश्ता यांच्याकडून विक्रम पवार यांचं देखील धन्यवाद. शामोशे पहिला दिवसातील मॅच होती ती. सहकार सुपरस्टार विरुद्ध मराठा बॉय आणि निकाल लागला त्यांच्या बाजूने. भाऊ मताने महाराज आउट. विनायक यादव किती धावा झाल्या? 27. एकच बॉल बाकी आहे. वैभव बोले वाईड बॉल. 28. चला फॉन पिक्स 46 धावांनी मोठा असा विजय बॉक्स क्रिकेट मध्ये 46.